नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बातमी अतिशय धक्कादायक आहे. पिसोळी गावातील पद्मावती मंदिर चौकात कात्रज मंतरवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज उफाळून मैला पाणी रस्त्यावर आल्यानं ग्रामस्थ विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले असून वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या मनपासह आयुक्त आणि ड्रेनेज विभाग अधिकाऱ्यांना मैला पाण्याने आंघोळ घालण्याचा खणखणीत इशारा तानाजी काळभोर युवा मंचचे अध्यक्ष लोकसेवक तानाजी काळभोर आणि संतप्त ग्रामस्थांनी दिलेला आहे. फुटलेल्या ड्रेनेजमुळे रस्त्यानं जाणं अवघड झाले असून मैला पाण्याच्या भयानक दुर्गंधीमुळे ग्रामदैवत पद्मावती मंदिरात येणारे भाविक, रस्त्याने ये जा करणारे विद्यार्थी, प्रवासी, परिसरातील नागरिक यांना साथीच्या आजारांचा धोका असल्याची भीती कानिफनाथ देवस्थानचे खजिनदार किशोर काळभोर, पद्मावती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार मस्कुशेठ मासाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास मासाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मासाळ, कानिफनाथ देवस्थानचे उपाध्यक्ष सोमनाथ आबा दगडे, पद्मावती देवस्थान भजनी मंडळाचे सदस्य सोमनाथ मासाळ, सामाजिक कार्यकर्ते सीताराम मासाळ, ज्ञानोबा काळभोर, महादेव मासाळ, हनुमंत मासाळ आदी ग्रामस्थांनी व्यक्त करत पुणे मनपाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत मनपासह आयुक्त, ड्रेनेज विभाग अधिकाऱ्यांना मैला पाण्याने आंघोळ घालण्याचा निर्धार व्यक्त केला. तर मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईनचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी लोकसेवक तानाजी काळभोर यांनी ग्रामस्थांच्या वतीनं केलेली आहे. पाहूया हा वृत्तांत. ही ग्रामपंचायत काळामध्ये गेले 15-20 वर्षापूर्वी लाईन टाकलेली आहे. लोकसंख्येच्या अभावी आता एवढी लोकसंख्या आहे की इथं लाखोनी लोकसंख्या आहे की ड्रेनेज उपळून वर येते आणि इथं मंदिर, शाळा शेजारी असल्यामुळं ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तर याची दखल पुणे महानगरपालिकेने नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू व तसं त्यांच्या ड्रेनेज विभागाला आम्ही इथं आंघोळ घालू. जवळजवळ 100 लोक या ठिकाणी आरती करिता पद्मावती मंदिरात येत असतात, पण सकाळी असं नको होतं. या ठिकाणी इतका दुर्गंधीचा वास येतोय, लोकांच्या अंगावर पाणी, ट्रॅफिक पण जास्त आहे. त्यामुळे सरकारने आणि महानगरपालिकेने ताबडतोब लक्ष घालून या ठिकाणी ह्याची व्यवस्था करावी, नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अधिकाऱ्यांना अक्षरशः या पाण्याने आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही. कोंढवा ते सासवड मार्गे हा रस्ता आहे. इथून वाहतूक रोज जास्त प्रमाणात वाहत असते आणि या ठिकाणी जी ड्रेनेज लाईन फुटलेली आहे, आदिशक्ती पद्मावती मातेचे या ठिकाणी मंदिर आहे, त्याची तिथे भाविक रोज येत असतात. त्यामुळे नागरिकांना होणार त्रास, या त्रासामुळे खूप त्रास होतो. त्याचे सहनशीलता राहिलेली नाही लोकांकडे. आता या पाण्याने अधिकाऱ्यांना जे काम करत नाही त्यांना या पाण्याने आंघोळ घातली जाईल. वारंवार आम्ही यासाठी पुणे महानगरपालिकेला पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्याप कुठलेही काम झालेलं नाही. ग्रामस्थ लाखो रुपयांनी टॅक्स भरतायत, पण कुठल्याही कामाची या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी व्यवस्था केलेली नाही. तर आमच्या ग्रामस्थांची सर्वांची मागणी की आता खरं ही वेळ आलेली आहे की त्या आयुक्तांना किंवा त्या अधिकाऱ्यांनाच इथं आणून त्या पाण्याची आंघोळ घालावं लागेल. त्यावेळेस त्यांना समजेल किंवा ग्रामस्थांची समस्या किती बिकट आहे, विद्यार्थ्यांना किती बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जावं लागते, असं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना त्यांना विनंती करतोय. पुणे महानगरपालिकेचा ड्रेनेज लाईन नवीन झालीच पाहिजे.